शिर्डीमध्ये रामनवमी उत्सव साजरा होत आहे. दुसरीकडे भाविकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात झालेली आहे. मात्र आता त्यांचा परतीचा प्रवास जो आहे तो खडतर झालेला आहे. शिर्डीमधील अनेक पंप जे आहेत त्यावरचं इंधन संपलेलं आहे आणि त्या ठिकाणी शुकशुकाट बघायला मिळतोय. वाहनधारक पंपावर येत आहेत, मात्र इंधन मिळत नसल्यानं त्यांना परतावं लागतंय. रामनवमीनिमित्त खरं बघितलं तर देशभरातून अनेक भाविक जे आहेत ते आपल्या वाहनांनी शिर्डीमध्ये पोहोचलेले आहेत. आज दिवसभर शिर्डी मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी देखील होती, मात्र पंपावर शुकशुकाट आहे, इंधन संपलेलं आहे. एकीकडे जिल्हाधिकारी पंकज आशे यांनी सांगितलं की कुणी फोनवर विश्वास ठेवू नये आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जे इंधन साठा आहे तो मुबलक आहे. मात्र ही परिस्थिती जर बघितली तर सगळे पेट्रोल पंप जे आहेत आसपासचे शिर्डी परिसरातले बंद आहे. त्यामुळे वाहनधारक असतील, भाविक असतील यांना मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागतोय. गेल्या 2 दिवसापासून खरं तर इंधन संपलेलं आहे. आपल्यासोबत या पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक आहेत मोरे. काय नेमकी परिस्थिती झाली आहे, कधीपासून पेट्रोल पुरवठा बंद आहे आणि आता टँकर कधी येईल, काही माहिती मिळते? आता टँकर निघालेला आहे, पण मागचे 3 दिवसापूर्वी म्हणजे 23 तारखेची गाडी आम्हाला 24 तारखेला आली आणि ह्या अफवेमुळं लोकांनी इतकी गर्दी केली की ती गाडी संध्याकाळी 7पर्यंत एंड झाली. तो स्टॉक संपला आमचा. त्याच्यानंतर आम्ही सलग 2 दिवस ऑर्डर टाकली, पण आमची गाडी काय भरली नाही. आज आमची गाडी भरली. गाडी डेपोतून निघालेली आहे. माझा फोन पण झाला आहे ड्रायव्हरशी. गाडी 9-10 वाजेपर्यंत आपल्या ताब्यात येईल. नवीन काही निर्देश आले का, किंवा बाटलीत पेट्रोल देऊ नये किंवा ड्रममध्ये पेट्रोल? हो, बाटलीत पेट्रोल देऊ नये, पेट्रोल बाटलीत आणि ड्रममध्ये देऊ नये असे आदेश लावलेले. आम्हाला दुपारी ते ताब्यात मिळाले, आम्ही लगेच प्रत्येक DUला ते लावून टाकले. आता या ठिकाणी काही वाहन उभी आहेत, काही म्हणजे पेट्रोल किंवा डिझेलसाठी थांबलेत का? नाही, काही पार्किंगला आहे. हे डिझेलसाठी थांबलेले नाही. ह्या ज्या आपल्या गेटच्या बाहेर ज्या गाड्या दिसतात 2-3 गाड्या त्या डिझेलसाठी आहे, पण या बसेस त्या पार्किंगला थांबलेल्या आहे. म्हणजे साधारण आता कंटेनर जर मनमाडमधून निघालेला असेल तर रात्री कधीपर्यंत पोहोचू शकतो? 10पर्यंत आपल्या ताब्यात येईल. पण आता आज रामनवमी आहे, भाविक मोठ्या संख्येने आलेत, वाहन घेऊन आले. तिथं आम्हाला बी तळमळ आहेच ना. आम्ही 3 दिवसापासून त्याच्यासाठी त्रास घेतोय. रोज म्हणजे इंडेन टाकतोय. पैसे ऑलरेडी आमचे पडलेले आहेत कंपनीत, तरी सुद्धा आम्हाला माल मिळत नाही. ही अवस्था आहे पेट्रोल पंप चालकांची आणि कर्मचाऱ्यांची. खरं तर शुकशुकाटात आहे. सगळे कर्मचारी जे आहेत ते सध्या थांबून आहेत. जे इंधन आहे खरं तर मनमाडून पुरवठा होतो आणि ते रात्री 10 वाजेपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा जी आहे ती व्यवस्थापक मोरे यांनी व्यक्त केलेली आहे. मात्र एकीकडे राज्य सरकार सांगतंय राज्यात पेट्रोल डिझेलचा तुटवडा नाही, जिल्हाधिकारी सांगतायत. मात्र ही जी परिस्थिती आहे ही आपण या माध्यमातून हे दृश्य जे आहेत आपण बघतोय. खरं तर वाहनधारकांना आता मोठा खडतर प्रवास जो आहे परतीचा करावा लागणार आहे. इंधन संपल्यानं आता जे आहे त्याच ठिकाणी थांबण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे अधिकचा मुक्काम देखील भाविकांचा वाढण्याची शक्यता आहे. कॅमेरा पर्सन अमित सह मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.